देशमुख कुटुंबियांना पाठिंबा देणाऱ्यांना जातीयवादी ठरवू नये. भगवानगडावर पुराव्यांसह नामदेव शास्त्रींची भेट घेणाऱ्या देशमुख कुटुंबाची आर्तसाद. भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी. महंत नामदेव शास्त्रींची देशमुख कुटुंबियांना ग्वाही. आरोपींना पाठीशी न घालण्याचा व्यक्त केला निर्धार. मुंडेंच्या टोळीमुळे जातीयवादाचा चौथा अंक. जरांगेंचा घणाघात. मुंडेंनीच महंतांना बोलायला लावल्याचाही आरोप. भाजपनं शिंदेंना खड्यासारखं बाजूला केलं. रोखठोक सदरातून संजय राऊतांचे खडे बोल. शिंदे अजूनही समाधी अवस्थेत असल्याचं आमदारांनी सांगितल्याचा दावा. महायुतीत शिंदेंपेक्षा अजित पवारांची स्थिती बरी. अजित पवारांना अमित शहांच्या यादीतले जंटलमन व्हायचं आहे. सामनातील रोखठोकमधून अजितदादांवरही निशाणा. एका खासदाराच्या मध्यस्थीनं संजय राऊत लवकरच काँग्रेसमध्ये जाणार. नितेश राणे यांचा गौप्यस्फोट. आदित्यमुळे ठाकरेंच्या शिवसेनेत खदखद असल्याचाही आरोप. नवी मुंबईतले काँग्रेस बाहेर पडलेले नेते रमाकांत म्हात्रे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार. नाना पटोलेंवर पैसे घेऊन नियुक्ता केल्याचा आरोप. रामराजे निंबाळकरांचे चुलत भाऊ संजीव राजे आणि मुलगा अनिकेत पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. विधानसभेच्या तोंडावर धरला होता शरद पवारांचा हात. बुलढाणा केस गळती प्रकरणी संशयाची सुई. रेशन दुकानातून पुरवल्या जाणाऱ्या धान्याकडे. रेशनला धान्य पुरवठा गोडाऊनची केंद्रीय पथकांकडून तपासणी. गोदामातून धान्य पुरवठ्याला मनाई. पंढरपुरात वसंत पंचमीच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल आणि रखुमाईचा अनुपम्य विवाह सोहळा. लग्नविधीसाठी विठ्ठल रखुमाई मंदिराची लगीन घरासारखी आकर्षक सजावट. भारतानं सलग दुसऱ्यांदा महिलांचा अंडर-19 T20 वर्ल्ड कप जिंकला. दक्षिण आफ्रिकेवर 9 विकेट राखून दणदणीत विजय. सलग दुसऱ्यांदा जिंकला भारतानं वर्ल्ड कप. महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धेत अंतिम लढती. शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ अशी रंगत लढणार. तर माती गटामध्ये महेंद्र गायकवाड आणि साकेत यादव यांच्यात झुंज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.